शेतकरी मंडळी नमस्कार. तर कोणकोणत्या भागामध्ये जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो? तर आज वार आहे मंगळवार आणि तारीख आहे 21. तर आपण बघूया येणाऱ्या 4 दिवसामध्ये कोणकोणत्या भागामध्ये महाराष्ट्राच्या पाऊस पडणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून, तालुक्यामधून आपले व्हिडिओ पाहत आहात, हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर शेतकरी मंडळी हो, जर आज आपण मंगळवारी संध्याकाळचा जर हवामान अंदाज बघितला, तर इथे रत्नागिरी हा जर परिसर बघितला, लाजा ह्या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची चिन्ह दिसत आहे. कणकवली, सावंतवाडी हा जर परिसर बघितला, या परिसरात देखील जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. त्याचबरोबर बेलगाव हा संपूर्ण परिसर तुम्ही बघू शकता. सांगली या संपूर्ण परिसरात जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. सोलापूरचा काही परिसर, अक्कलकोट, तुळजापूर, धाराशिव, वैराग, बार्शी, नलदुर्गा हा संपूर्ण परिसरात जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. इथं तुळजापूरमध्ये देखील आज पाऊस दर्शवत आहे. त्याचबरोबर आपण बुधवारचा बघूया. बुधवार तारीख 22. तर इथे दिवसभर तर वातावरण कोरडं स्वरूपाचं दिसत आहे. तर संध्याकाळी 8-7च्या दरम्यान 7-8च्या दरम्यान इथे आपण बघू शकतो हलक्या स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये होण्याची चिन्ह दिसत आहे. बार्शी परिसरात, वैराग, मालेगाव हा परिसर जर बघितला, तुळजापूर या परिसरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची चिन्ह दिसत आहे. त्याचबरोबर अजून कोणकोणत्या भागात इकडे आपण इथे जर बघितलं, तर सासवड परिसरामध्ये पाऊस होण्याची चिन्ह दिसत आहे. इथं जेजुरीला देखील पाऊस होण्याची चिन्ह दिसत आहे. पण हा जो पाऊस असणार आहे, हा हलक्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांसाठी हा तातडीचा मेसेज आहे. पुन्हा एकदा विनंती करतो शेतकरी मित्रहो, तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहत आहात, हे कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. तर पुढे जाऊया आपण आता. थोडंसं पुढं गेल्यानंतर गुरुवार 23 तारीख. तर 23 तारखेला कोणकोणत्या भागामध्ये पाऊस पडेल हे तुम्हाला मी सांगतो. तर इथे बरेचसा भाग हा कोरडंच वातावरण दिसत आहे. हा मुंबई, रत्नागिरी, कणकवली हा संपूर्ण भाग कोरडं वातावरण दिसत आहे. इथे सातारा भागामध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची चिन्ह दिसत आहे. इथे आपण बघू शकतो सातारा भागामध्ये इथे हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर अहिल्यानगर, श्रामपूर, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना हा संपूर्ण परिसर कोरडा दिसत आहे. आपण पुढे जाऊया. शुक्रवारी 24 तारीख आहे आणि 24 तारखेला आता इथे जर आपण बघितलं 24 तारखेला संध्याकाळी 6 वाजता, तर इकडे चिपळूणमध्ये जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. साताऱ्याचा काही परिसर, महाबळेश्वरमध्ये देखील कोरड्या वातावरण जवळजवळ कोरडंच आहे, पण थोड्या स्वरूपात तिथे देखील पाऊस शुक्रवारी 24 तारखेला होऊ शकतो. इथे आपण बघू शकतो चाकण परिसरात देखील जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. हे तुम्ही बघू शकता. हा संपूर्ण परिसरात जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तर आपण इकडं समुद्र किनारपट्टी पाहूया. समुद्र किनारपट्टीमध्ये इथे मुंबईचा भाग जर बघितला, तर कोरडं वातावरण दिसत आहे. इथे आपण बघू शकतो. तर वर जाऊया आपण. इकडं कुठं अजून दिसतंय का? तर अजिबात नाही. सगळीकडं कोरडं वातावरण दिसत आहे. तर त्यानंतर आपण पुढे जाऊया. शनिवारी 25 तारीख. 25 तारखेला कोणत्या भागात पाऊस पडण्याची चिन्ह दिसत आहे? तर इथे बघू शकता आपण जवळजवळ सगळ्याच भागामध्ये कोरडं वातावरण दिसत आहे. इथं चिपळूणमध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस होऊ शकतो. इथे बघू शकता तुम्ही चिपळूण परिसरामध्ये इथे पाऊस होण्याची चिन्ह दिसत आहे. त्याचबरोबर अनेक भागांमध्ये म्हणजेच वातावरणामध्ये बदल असू शकतं. उन्हाचा तडाखा हा कमी होईल कारण आभळ जास्त राहील बऱ्याचशा भागामध्ये. इथं जुन्नरमध्ये देखील जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. त्याचबरोबर अकोल्याचा काही परिसर हा संपूर्ण परिसरात जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची चिन्ह दिसत आहे.
त्याचबरोबर शेतकरी मंडळी हो, आपण पुढे जाऊया. पुढे रविवार 26 तारीख. तर रविवारी 26 तारखेला जवळ-जवळ बऱ्याचशा भागामध्ये कोरडं वातावरण दिसत आहे. पण इथे जर आपण बघितलं, तर इथे हा जो परिसर आहे, या परिसरात देखील जोरदार वातावरणामध्ये बदल होताना दिसत आहे. तर आपण वर जाऊया. जवळ-जवळ संपूर्ण परिसर महाराष्ट्रातला, तर कोरडंच वातावरण इथे देखील दिसत आहे. इथे नाशिकमध्ये जर बघितलं, नाशिकमध्ये थोडाफार प्रमाणात पाऊस होण्याची चिन्ह दिसत आहे. काही पुण्याचा परिसर, साताऱ्याचा परिसर, कोल्हापूर, बेळगाव हा परिसरात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो असे चिन्ह दिसत आहे. पण वातावरण बऱ्याचशा ठिकाणी कोरडंच आहे. त्यामुळं हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि तातडीचा मेसेज आहे. शेतकरी मंडळी हो, तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहत आहात हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा.